शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. यांनी विधान परिषदेवर जावं अशी सर्वांची इच्छा होती, मात्र ठाकरेंनी एका सामान्य शिवसैनिकाला त्यांच्या जागी जाण्याची संधी दिली. उमेदवारी मिळताच अंबादास दानवे यांच्याकडून ठाकरेंचे आभार. विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस उमेदवार घोषित करणार. ठाकरे उमेदवार नसल्यास काँग्रेसने उमेदवार देण्याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केली होती. ठाकरेंची शिवसेना विधान परिषद लढत असेल तर राज्यसभा आम्हाला मिळावी. काँग्रेसची मागणी ठाकरे उमेदवार असते तर आमची पाठिंब्याची भूमिका होती. वडेट्टीवारांकडून स्पष्ट. भाजप विधान परिषदेसाठी अतिरिक्त उमेदवार देणार असल्याची चर्चा. ठाकरे उमेदवार नसल्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी. भाजप केंद्रीय पातळीवर चर्चा करण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतं. शिवसेनेमध्ये पक्ष विलीन करण्यासाठी बच्चू कडू सकारात्मक. दिव्यांग आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर शिंदेसोबत जायला हरकत काय, पण नुसत्या आमदारकीसाठी सोबत जाणार नाही. बच्चू कडूंची भूमिका. बच्चू कडूंसोबत विधान परिषदेबाबत चर्चा, मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेतील. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. शिवसेनेकडून नीलम गोरेंना विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळणार. सूत्रांची माहिती. पक्षातच त्यांच्या नावाला विरोध करणारा एक वर्ग सक्रिय, मात्र वरिष्ठ नेतृत्वाकडून गोरेंच्या नावावर सकारात्मक विचार. विधान परिषदेवर संधी न दिल्यामुळे भाजपचे संजय केनेकर नाराज असल्याची चर्चा. साठले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. केनेकरांचं स्टेटस चर्चेत. केनेकरांना परिषदेवर भाजपकडून केवळ 13 महिन्यांसाठी संधी. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या बैठकीत कोणत्याही नावावर एकमत नाही. अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांनीच घेण्याची पक्षातल्या नेत्यांकडून विनंती. सुनेत्रा पवारच उमेदवार जाहीर करणार. सूत्रांची माहिती. बागेश्वर बाबांनी नागपूर पत्रकार संघामध्ये चमत्कार सिद्ध करावा. 80 लाख रुपयांचं बक्षीस देऊ. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांचं चॅलेंज. बागेश्वर बाबांना चमत्कार दाखवावा. 80 लाख देतो. श्याम मानव यांचं बागेश्वर बाबा यांना चॅलेंज. नागपुरात बागेश्वर बाबाचं श्याम मानव यांना आव्हान. मी 5 दिवस नागपुरात आहे. चमत्कार सिद्ध करा असं म्हणणाऱ्यांनी दरबारात यावं. बागेश्वर बाबाचा श्याम मानव यांच्यावर निशाणा. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर. आरोपी शरद कळसकरला मुंबई हायकोर्टाकडून जामीन. दाभोलकरांची 20 ऑगस्ट 2013ला पुण्यामध्ये हत्या करण्यात आली होती. पुण्याच्या दौंड तालुक्यामधील नांदूरमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीत रुपाली चाकणकरांचे बंधू संतोष बोराटे यांचा पराभव. विशाल थोरात 304 मतांनी विजयी. विशाल थोरातकडनं चाकणकरांच्या भावाचा 304 मतांनी पराभव. चांगल्या व्यक्तीला निवडून दिल्याबद्दल नांदूर गावकऱ्यांचे आभार. चाकणकरांच्या भावाच्या पराभवानंतर रुपाली ठोकरे पाटील यांनी डिवचलं. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 90% मतदानाची नोंद. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यामध्ये प्रमुख लढत. संगमनेर तालुक्यातील बंधू राजेंद्र गडगेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. गडगेला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी. जामिनासाठी अर्ज करणार. 6 आरोपी असलेले 2 आरोपी आणि गडगेची मुलगी अद्याप फरार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.